कशाची पण ॲलर्जी होते बघा मला. हे बघा कसं होते सगळ्या अंगावर. आता कमी आले बघा. हे बघा हाताला तर बघा कसं होते पूर्ण हातावर असं दिसतंय का पुढं. फक्त कांद्याची भाजी आणि एक चपाती खाल्ली आणि तिथनं इथंपर्यंत चालत आले. भयंकर मला पित्ताचा त्रास व्हायला आलाय. पित्तामुळे असं उठते. कशी काय कशाची पण ॲलर्जी होते. साधं जीवन आलं तरी पण ते काहीच नाही. सगळ्या अंगभर उठलेले सगळ्या. मग मी दाखवलं असं तुम्हाला. असे असे मोठमोठे पुरळ उठलेले जे पंखा लावल्याने बसले असलं. आग उठायला आलेली. भयंकर आग होते त्याला. आपण जे म्हणतो का पित्तगांद्या तसं उठतं मला. आणि इथं पण आहे बघा अजून. एके ठिकाणी लई मोठमोठे असं डोक्यातनं पण उठलेलं सगळं. का आलो असं वाटेल. खूप झोपला स्वरात बरं झालं असतं. एक चपाती आणि फक्त कांद्याची पात खाली. काही पण खावा तुम्ही पण जेवल्या चालायचं नाही, कुठं जायचं नाही असं होतं मला. जेवल्या तुम्ही गेला की असं सगळं होतं बघा. घडं कशा पडल्यात बघा. कसं होतं त्या गांद्या उठल्या की ती जागा तेवढी फुगली जाते आणि नंतर ना कमी आले की मग हे असं पडतं बघा. हे असं मग एकमेकावर हे असं स्किन ती लूज होते आणि असं पडतं. मग याच्याने सगळं लाल भडक होऊन इथनं सगळं उठलेलं आणि आता ते हे झालं बघा. असं सुरकुत्या पडल्यावर आणि होतं मग असं. माणसाचा तासाचा भरोसा नाही. कधी काय होईल काही सांगता येत नाही माणसाला. आल्यासारखं काम पण झालं नाही. झोपले सरळ मी. झोप पण लाग नाही. एवढी आग व्हायला आलेली. सरळ मी मारतूल घेतलेले आणि पाठीत असं खाजवत बसलेली मी. एवढं आग व्हायला आलेली. पॅन्ट कटिंग आहे पण शिवलीच नाही. झालंच नाही मला. वाजलेले 2:15. व्हिडिओ अपलोड केला मी घरातच. सगळं असं सगळीकडे उठले. असं गच्च गच्च झाले बघा. हे व्हिडिओ अपलोड केला मी घरातच. हे दिवसपर्यंत तो अपलोड झाला. मग आत्ता मी तेव्हापासून त्या व्हिडिओला टायटल टाकलं नव्हतं, थंबनेल टाकलं नव्हतं. तर आत्ता मी त्याला टायटल आणि थंबनेल टाकले. सेटल केले खाली आणि जरा आडवं घालते मी. सगळीकडे अशी आग 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 व्हायला आलेली. भग बघ 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 बघायला आले सगळे. काय नको वाटायला आले. त्याने म्हणाल ते झोपून येशील का नाही. झोपलं की झोपलं म्हटलं. 3 वाजणार. त्याच्यापेक्षा जाऊया म्हटलं. आलं तर काय नाही काहीतरी पाठ नाही असतं बघा. चला शिवते पॅन्ट. आल्यासारखं 100 रुपये तर काम आपण करून जाऊया. जेवलेच नसते तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं. जेवल्यामुळं जास्त झालं. एकच चपाती खाल्ली आणि फक्त एक चपाती कांद्याची भाजी. माणसा जीवनात काय अर्थ नाही खरं. म्हणजे कधी काय 5 मिनिटात माणसाला होईल काय सांगता येत नाही. दुकानात चिंध्या खूप झालेल्या. ते भरण्यासाठी त्यांनी पोता आणलेला आहे विकत. ते झाडून वगैरे घेऊन आले. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले कशा प्रकारे पूर्ण अंगभर ज्या पित्तगांद्या असतात त्या
उठलेल्या होत्या मला. तर असं सारखं सारखं होतं बघा मला. काहीतरी पित्ताचं खाल्लं की तसं होतं. आता डॉक्टर म्हणले की ॲलर्जी आहे. तर कशाची ॲलर्जी काय माहीत. आणि डॉक्टरांना म्हणलं मी कशामुळे होत असेल, काय होत असेल. तर तुम्हाला रक्त चढवलेलं का कधी विचारलं त्यांनी. तर म्हटलं हो, डिलेवरीच्या वेळी मला 3 बाटल्या रक्त चढवलेलं होतं. ज्या माणसांना बाहेरचं रक्त चढवलेलं असतं त्यांना अशी ॲलर्जी होऊ शकते असं त्यांनी म्हटलेलं होतं. आता काय माहीत, पण हे कायमस्वरूपी राहिलं आताला. कारण की जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ही ॲलर्जी आपल्यासोबत राहणारच. ती ॲलर्जी जर जास्त होण्याचं वाटत असेल, म्हणजे तात्पुरती कमी येण्यासाठी त्यांनी एक गोळी दिलेली आहे. ती कायमच आपल्या जवळ ठेवायची आहे. तर ती गोळी होती माझ्याजवळ, मी खाल्ली. पण कसं झालेलं आहे, जरा जरा उठत असतानाच ती गोळी खायची आहे. आणि माझं कसं झालं, मी रस्त्यातनं चालत चालत आले. तर घराजवळ ज्यावेळी बाहेर पडली तिथनंच मला चालू झालं. मग तिथनं मला दुकानपर्यंत जाऊसपर्यंत अर्धा ते पाऊण तास लागला. त्यामुळे ते थोडा वेळ जास्तच म्हणजे हे राहिलं बिनगोळे खाता. त्यामुळे मला ती जास्त ॲलर्जी उठली. नाहीतर तुम्हाला ज्यावेळी जाणवतं बघा लगेच की बाबा आपल्याला असं खाजवायला लागल्या किंवा बारीक अशा गांद्या उठायला लागलेल्या आहेत, तर त्यावेळी लगेच जर गोळी खाल्ला तर मग ते लवकर कमी येतं. पण जरासा वेळ झाला तर मग ते जास्त प्रमाणात उठलं जातं. जास्त म्हणजे अगदी डोक्यातसुद्धा उठलेलं होतं माझ्याने. एवढी भयंकर आग होती त्याला. मी अक्षरशः मारतूल घेतला आणि खाजवत बसले. पाटीत वगैरे सगळीकडं उठलेलं होतं. आणि जवळजवळ 8 दिवसानं मी आज देवपूजा करत आहे. हळदी कुंकू मी असं ज्या बरण्या आहेत त्यामध्ये काढून ठेवलेलं असतं आणि संपलेलं होतं म्हणून मग वाटीतनी काढलेलं आहे. वाटीत का काढते तर लावायला आपल्याला बरं पडतं बघा वाटीतनं. पंचपाळमध्ये लावायला एवढं व्यवस्थित येत नाही आणि वाट्यात स्वच्छ करायलासुद्धा बऱ्या पडतात. आता स्त्री वगैरे गेलेला एकटीच देवपूजा करणार आहे आणि वाजलेले जवळजवळ 9:30 वाजता मी देवपूजेला बसलेले आहे. पाणी वगैरे भरून सगळं आवरून मगच बसले. आता धुणं आणि भांडी तेवढं राहिलेलं आहे. ते आता देवपूजा झाल्यानंतर मग धुणं भांडी करायचं. खरं म्हणजे सकाळ सकाळी देवपूजा झालेली ही बरी असते. पण आज मला सगळं स्वच्छ करून मग देवपूजेला बसायचं होतं. बेडशीट लूड सगळं कवर मी काढले आधी. कारण की अडचण आल्यानंतर मग ते कवर परत जे पडदे वगैरे असतील ते सगळं काढल्याशिवाय मी देवपूजा करत नाही. पण आज पडदे नाही काढले कारण की वाळत घालायला जागा नाही आहे आणि त्यात पाऊस पडत आहे, त्यामुळे वाळत पण नाही. म्हणून पडदे काही नाही काढले. नुसतं बेडशीट आणि जे लोडचे कवर वगैरे होते ते काढले. तर उद्या एक एक पडदा काढणार. पडदे कसं व्हायला लागले, धुवून खूप खराब व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं पडदं धुवायचं पण अवघड झालेलं आहे. चला आता देवपूजेला सुरुवात केलेली आहे मी. आणि प्रत्येक वेळी मी तुम्हाला देवपूजाही दाखवत असते की प्रत्येक देवांना अशी सेपरेट आंघोळ मी घालत असते. एक जण सगळेच देव एका बुट्टीत घेतात किंवा परातीत घेतात किंवा पातेल्यात घेतात आणि ते सगळे एकत्रच धुतात. पण आमच्यात आम्ही देवांना सेपरेट आंघोळ अशी घालत असतो. हे कितपत योग्य अयोग्य हे मला माहीत नाही, कारण एकेकांना पटतं नाही पटतं. प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची मतं ही वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाची श्रद्धासुद्धा वेगवेगळी असते. आता तुम्हाला जसं पटेल तसं तुम्ही केला तर चालतं, पण मला तर नाही पटत. कारण की आपण आंघोळ करत असताना सेपरेट आंघोळ करायचं आणि देवांना मात्र आंघोळ घालताना सगळ्यांना एकत्रच आंघोळ घालायची, हे मला अजिबात पटत नाही. त्यामुळं मी अशा पद्धतीने आंघोळ घालत असते. आणि देव मी मध्ये घासलेले होते, त्यामुळे सगळे देव असे चकचकीत आहेत बघा. अजिबात म्हणजे देवांवर डाग वगैरे पडलेले नाहीत. त्या दिवशी मी देव घासले आणि पूजले आणि त्यानंतर मग अडचण आल्यावर 8 दिवस जवळजवळ देवपूजा राहिली. शुभ सकाळ. खूप दिवसाने 8-10 दिवसाने आज देवपूजा केलेली आहे. देवपूजा केली की छान वाटतं घरामध्ये. देवपूजा नसली की अजिबात चांगलं वाटत नाही. दाखवते मी देवपूजा आजची तुम्हाला थोडक्यात. देव काय आम्ही त्या दिवशीच घासलेले होते, त्यामुळं आज काय घासलं नाही. श्रीचा डबा दिला, ते गेलीत, श्री गेला. अजून धुणं भांडे, धुणं सगळं बेडशीट वगैरे काढलेलं आहे मी. कारण की 5 दिवस झाले की मी सगळं बेडशीट उशीचं लोड वगैरे सगळं काढते. पडदे पण धुते, पण ह्यावेळी काय पडदे नाही धुणार कारण धुवून खराब व्हायला लागलं. त्यामुळे नाही खराब होणार. आमच्या इकडं ऊन पडलेलं आहे. पाऊस कालपासून नाही, काल दुपारपासून पाऊस नाही आहे. कडक ऊन पडले. दाखवते मी तुम्हाला. ते पण
एकदम कडक असं ऊन पडलेलं आहे. पाऊस दमला पडून. चला, पडायला पाहिजे होता अनेक 4 दिवस, पण नाही पडला. फोनमध्ये चार्जिंग पण नाही, चार्जिंग लावते. आणि मी सकाळी असं जे 90च्या दशकातली गाणी होती बघा जुनी, ती लावून मस्तपैकी कामं करत असते. मग बाहेर काय होते किंवा काय मला माहीत नसते. माझं मी आता गाणी लावून माझी कामं करत असते. ते काय म्हणतात ती म्हण आहे बघा, दुनिया जले बसती में हम अपनी मस्ती में म्हटल्यासारखं. बाहेर काय कोण भांडते, कोण काय करते, कोण काय म्हणते याच्याकडं माझं लक्ष नसते. मी घरात आपली गाणी लावून गाणी म्हणत कामं करत असते. दाखवते कुठली गाणी लागले छान. ऐकायला येत असेल तुम्हाला, खूप छान गाणी असतात. आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी ही गाणी खूप फेमस होती. हे चित्रपट खूप फेमस होते आणि त्याची गाणी पूर्ण सगळी लागलेली असतात आणि मी ते ऐकत असते. तुम्हाला म्हटलेलं की मी बेंटेक्सचे दागिने वापरून असं पूर्ण मानेवर काळं झालेलं आहे, एकाच बाजूला झालेलं आहे आणि एका बाजूला नाही. तर ते निघण्यासाठी मी आता हा असा जो चंदन लेप आहे तो लावत असते. खरं म्हणजे रोज लावला पाहिजे, पण रोज काय लावणं होत नाही. 1 दिवस आडानं 2 दिवस आडानं असं मी लावत असते, पण थोडाफार त्याचा रिझल्ट जाणवत आहे. चेहरा किती क्लीन आणि छान झालेला आहे बघा. खूप मस्त चेहरा होतो. नक्की आणू बघा. आणि किंमत पण जास्त नाही, 30 ते 35 रुपये किंमत आहे. आणि फ्रेश पण वाटतं थोडंसं. आणि काळे डाग वगैरे असतात बघा मानेवर वगैरे असलेले, तर ते जातात. आपण बेंटेक्सचे वगैरे वापरतो दागिने, तर त्यांना काळे डाग पडतात, तर ते जातात. फक्त वापर हा म्हणजे 1 दिवस आड तर करत जावा, म्हणजे रिझल्ट चांगला येतो.